शिवरायांच्या जयघोषात शिंदे गावात शिवपालखी मिरवणूक उत्स्फूर्त वातावरणात संपन्न. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 तर्फे शिवजयंतीनिमित्त शिंदेगाव येथे वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत शिवपालखी सोहळा आज मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. गावातील विविध ठिकाणी पालखीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण वातावरण दणाणून सोडले. पालखी सोहळ्याला वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनाने भक्तिमय रंग चढवला. ग्रामस्थ आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. रात्री भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या ढोल ताशांच्या गजरात शिवरायांच्या पालखीचे उत्साहात स्वागत होणार आहे. गावभर रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र शिवमय वातावरण पाहायला मिळत आहे. शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2025 चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. समितीच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या समर्पणाने कार्यक्रमाचे आयोजन केले. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरा या घोषवाक्यांसह समस्त गावकरी आणि शिवभक्त संपूर्ण सोहळ्यात उत्साहाने सहभागी होत. सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्सव समिती 2025 कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडतोय. गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. असाही प्रतिसाद इथून पुढे मिळेल अशी अपेक्षा करतो. जय शिवराय. मी सविता संजय तुंगार, माजी उपसभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती. आमच्या शिंदे नगरीत आज 4 दिवसांपासून अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. आमच्या या सत्यम मते यांच्या कमिटीने खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या, त्यामुळे सर्वांच्या कलागुणांना अतिशय वाव मिळाला आहे. आणि अशीच शिवजयंती पुढेही साजरी होत राहो असे मी सर्वांना आवाहन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवाजी महाराज की जय. कविता सुनील तुंगार, शिंदेगाव. आमच्या शिंदेगावामध्ये सालाबाद प्रमाणे शिवजयंती अगदी उत्साहात आणि 4 दिवसापासून अगदी उत्साहाने साजरी होत आहे. आणि आमच्या गावामध्ये सत्यम मते यांच्या अंडर जी समिती आहे तिने अगदी उत्कृष्ट असं काम केलं आहे. आणि त्यांना असं उभारीने सगळ्यांना, लहान मोठे सगळ्यांना त्याच्यामुळे खूपच उभारी आली आणि प्रत्येकाने अति सहभाग घेतला आहे. हे छोटे छोटे मुलं जे तुम्ही बघता ते यांना पण सगळ्यांनी अगदी उभारी दिल्यामुळे ते असे वेशभूषा करून आलेले, चित्रकला स्पर्धा, ड्रॉइंग, रांगोळी स्पर्धा आणि सरांचं व्याख्यान, गायन, पोवाडे वगैरे असे सगळ्या खूप सुंदर अशा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. आणि प्रत्येकाने सहभागी घेतला, लहान मोठे सगळ्यांनी त्यात भाग घेतला. आणि गावाला असं त्यांचं असं भूषण आहे. एवढं मी बोलते आणि जय शिवराय, जय जिजाऊ. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. अगदी कालपासनं या शिव जन्मोत्सवानिमित्त काल या ठिकाणी नाते लेकीचे आणि आई वडिलांचे समाजाची गरज हे सुंदर असं व्याख्यान प्राध्यापक श्री हंकारे सरांचं या ठिकाणी आयोजित केलं होतं. उदंड असा प्रतिसाद त्या व्याख्यानाला मिळाला. आणि आज सकाळी शिवजयंती शिवाजी महाराजांच्या आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर पालखीची मिरवणूक, सगळ्यांनी अगदी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. सगळी बच्चे कंपनी, सगळे ग्रामस्थ आणि या ठिकाणी सुंदर असा हा पालखी सोहळा इथे साजरा होत आहे. आणि खूप आनंदाचं, उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्मिती झाली आहे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री श्री छत्रपती महाराज की जय.
ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.